कराड तालुक्यामध्ये 11 तारखेला कृष्णा नदी पात्रामध्ये हिरवा तवंग आला म्हणून माहिती ही मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासन, त्याचबरोबर प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून नदीमध्ये पाण्याचं सॅम्पल घेतलं. ते सॅम्पल तपासणीला दिलं आणि तपासणीअंती त्यामध्ये शैवाळचा एक प्रकार आहे. तो शैवाळच्या प्रकारामुळं ते पाणी हिरवं झालेलं आहे, हे त्याच्यात निदर्शनास आलेलं आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये स्थानिक प्रशासनाने वेगवेगळी गावं आहेत, त्या गावामध्ये कवठे आहे, शिरवडे आहे, या गावातल्या ज्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहेत त्यांना योग्य ते खबरदारीचा उपाय म्हणून ते पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचा वापर बंद करून स्थानिक पातळीवर हातपंप आहेत, त्याचबरोबर इतर पर्यायी स्रोत आहेत, या स्रोतामार्फत पिण्याचं पाणीही पुरवठा करण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता काल पुन्हा काही समाज माध्यमामध्ये अशी बातमी आली की कराड तालुक्यामध्ये 500 पेशंट आहेत आणि वेगवेगळे आजार हा लोकांना झालेला आहे. परंतु तालुका वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा मागील 11 तारखेपासून ते आजपर्यंत 17 तारखेपर्यंत असं कुठलीही रोग अथवा कुठलीही साथ ही तालुक्यातल्या कुठल्याही गावामध्ये निदर्शनास आलेली नाही.